नमस्कार, सकाळचे 9 वाजता बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। बातमी आता सविस्तर पाहूयात। सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत। पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। दिल्लीमध्ये जाऊन केंद्रातल्या नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात भेटीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर त्या दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे। आणि अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, सुनेत्रा पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। विलीनीकरणासोबतच आणखी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल? बरोबर कल्याणी, या ठिकाणी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि आज सुनेत्रा पवार हे मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री पदाचा आपण पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील सुनेत्रा पवार ह्या उपस्थित राहणार आहेत। आणि आजच आपण बघतो सुनेत्रा पवार हे दिल्ली दौऱ्यावरती असतील आणि दिल्ली दौऱ्यावरती त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे। आणि या भेटीमध्ये आपण बघतो शरद पवार यांच्या गटासोबत विलीनीकरणाबाबत ही चर्चा सुरू आहे। त्याबाबत या ठिकाणी चर्चा केली जाणार आहे। कारण की शरद पवार गटाच्या नेत्यांकडनं देखील बोललं जात होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिरवा झेंडा दाखवलेला होता आणि त्या संदर्भात या देखील बैठकीमध्ये पूर्णपणे चर्चा केली जाणार आहे। आणि या ठिकाणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली आहे। गुप्त भेट होती ही आणि त्यानंतर आपण भेटत अमित शहा सोबत त्यांनी विलीनीकरणासंदर्भात देखील चर्चा केलेली आहे। आणि त्यानंतर आज सुनेत्रा पवार हे दिल्लीमध्ये जात आहेत आणि त्या अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात आणि या भेटीमध्ये आपण विलीनीकरणासंदर्भामध्ये चर्चा केली जाणार आहे। आणि ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलेला आहे त्याचा पुढचा कामकाज देखील त्या कशा प्रकारे म्हणजे त्यांच्या शुभेच्छा देखील त्या ठिकाणी अमित शहा देणार आहेत। तर आपण भेटत आजची भेट महत्वाची आहे। आज सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये जात आहेत आणि या भेटीमधून विलीनीकरणाबाबत काय निर्णय होते हे पाहणं महत्वाचं असल्याचं आहे। कारण की सातत्याने शरद पवार गट आहेत त्यांना अजित पवार गटाची चर्चा केलेली असं बोललं जात आहे आणि त्यामागे विलीनीकरण हे 12 तारखेला होणार होतं असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। आणि यानंतर ते अजित पवार गेल्याने या ठिकाणी फुल स्टॉप लागलेला होता। पण आता सुनेत्रा पवार या संदर्भात काय निर्णय घेतात भेटीमध्ये चर्चा काय केली जाते या संदर्भात पाहणं महत्वाचं आहे। नक्कीच मनोज, त्यामुळे विलीनीकरणासंदर्भात काही ठोस चर्चा होते काय, काही निर्णय होतो का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पदभार स्वीकारणार आहेत, त्या दिल्लीला जाणार आहेत आणि महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती।